तर मित्रांनो, काही दिवसांना अगोदर अमेरिकन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मी तुम्हाला एक म्युच्युअल फंड या ठिकाणी सजेस्ट केलेला होता, मोतीलाल ओसवाल नास्डॅक 100 म्युच्युअल फंड. ओके, सो अनफॉर्च्युनेटली मित्रांनो काय झालेलं आहे की त्यांनी आता इन्व्हेस्टमेंट घेणं कम्प्लिटली थांबवलेलं आहे. त्यामुळे ज्या लोकांना अमेरिकन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंटचे मार्ग या ठिकाणी बंद झालेले आहेत असं सध्या दिसतंय. पण मित्रांनो, असं बिलकुल सुद्धा नाहीये. तुमच्याकडे एक दुसरा विकल्प या ठिकाणी अवेलेबल आहे, तो म्हणजे मोतीलाल ओसवाल नास्डॅक 100 ETF. येस मित्रांनो, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. तुम्ही ज्या पद्धतीने मित्रांनो म्युच्युअल फंड युनिट्स बाय करता त्याच पद्धतीने मित्रांनो हा ETF तुम्ही बाय करू शकता. आणि ह्या एक्सचेंजवरती ज्या पद्धतीने तुमचे शेअर्स या ठिकाणी ट्रेड होतात त्याच पद्धतीने हा ETF ट्रेड होतो. लास्ट टाइम मी ह्याची एका युनिटची जी काही प्राइस बघितली होती ती माझ्या मते 181 रुपयाच्या आसपास होती. जर तुम्हाला अमेरिकन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, जरी म्युच्युअल फंडचा ऑप्शन या ठिकाणी क्लोज झाला असेल तरी सुद्धा ह्या ETFच्या माध्यमातून तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जे काही रिटर्न्स आहेत मित्रांनो, ते रिटर्न्स तुम्हाला ह्या म्युच्युअल फंड सारखेच या ठिकाणी मिळणार आहेत. 2020 पासून आतापर्यंत 450% अधिक रिटर्न या ठिकाणी ह्या म्युच्युअल फंडने मित्रांनो दिलेले आहेत आणि ह्या ETFने सुद्धा आपल्याला तितकेच रिटर्न्स दिलेले आहेत.